तुम्हाला माहिती आहे का, नवरात्रीच्या 9 दिवसात एक छोटीशी चूक ही पूजेची पवित्रता कमी करू शकते. घटस्थापनेनंतर या 5 चुका टाळा, नाहीतर देवीची कृपा कमी होऊ शकते. घटस्थापनेनंतर करू नयेत अशा 5 चुका. 1. घट हलवू नका किंवा हलक्या हाताने सुद्धा स्पर्श करू नका. घट हा देवीचा आसन मानला जातो. घट हलवला तर पूजा अर्चनेची शुद्धता बिघडते असे मानले जाते. 2. पूजास्थळ अस्वच्छ ठेवू नका. नवरात्रभर घटाभोवती स्वच्छता आणि पवित्रता राखणे आवश्यक आहे. धूळ, कचरा किंवा अनावश्यक वस्तू ठेवणे टाळा. 3. दीपक विझू देऊ नका. जर अखंड ज्योत ठेवली असेल तर अखंड ज्योत विझल्यास अशुभ मानले जाते. पुरेशी तेल आणि वात आधीच तयार ठेवा. 4. उपवास नियम मोडू नका. उपवास किंवा नवरात्राचे नियम ठरवले असल्यास मध्येच सोडणे टाळा. मानसिक धैर्य आणि श्रद्धा टिकवणे महत्त्वाचे आहे. 5. विवाद, राग किंवा नकारात्मक बोलणे टाळा. देवीपूजेत सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची असते. घरात भांडणे, वाईट शब्द किंवा नकारात्मक चर्चा नवरात्रीच्या पवित्रतेला बाधक ठरतात.